सगळे सोबत राहणारे आमचे तुकारामजी मामा हसून राहतात. वय त्याचं कम आहे पण लेख रावानी खायला म्हणलं की येऊ द्या, काही म्हणत नाही. लेकर कसे म्हणतात बाबा बोल याचा द्या, चिप्सचा पुडा द्या, कोणी म्हणतं व्हीलचा द्या, कोणी म्हणतं ते काही नाही टकाटक पुडा द्या, पण ते नाही म्हणत तसं हे बी नाही म्हणत, कारण ते वयान दिसतात. आणि नाव द्यायचं काय माहिती तुला? तुकाराम. तू का राव विठाल. सर्व गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, हे सगळं तरुण आई बाबा, आमच्या आई वडिलांसारख्या, आमच्या आई बहिणी असणाऱ्या तरुण महिला, वृद्ध महिला, तरुण पुरुष, वृद्ध पुरुष, वट्यावर बसलेले सगळे जे काही केलेला आवाज असतात ते सगळ्याला हात जोडून विनंती की बस 1 तास आपल्याला चिंतन करायचे, जास्ती वेळ घेणार नाही. आता 9:30 वाजले, बरोबर आहे ना? या घड्याळाकडे पाहिलं नाही पण अंदाज लावला 9:30 वाजले. आता जास्तीत जास्त 10:30, जास्तीत जास्त 12 ते 1. चौकदार मामा नांदुरेकर, काय नाव आहे? गंगाधर महाराज नांदुरेकर. वा, सुंदर से महाराज. का नांदूर येते का? आमच्या इकडे नांदूर असल्यामुळे नांदूर ऐकू. आमच्या नांदुराचे 2 चौकदार दोन्ही कोण उभे राहतात आणि अशी टुकले घेतात, गाडी ठेवतात मुंडक तशी टुकले घेतात. हो जागी राह बाबा, त्याच्यामुळे ते जास्त ध्यानात राहिले नांदूर यायचे. विठाला विठाला. सगळेचा योग आला तुमचा आमचा दर्शनाचा. महाराज या गावात पहिलीच वेळ आहे, माझी जास्त वेळ नाही, पहिली वेळ आहे आणि पहिल्या वेळेचं कीर्तन आहे. योगायोग आला महाराज, लाईनीची व्यवस्था नव्हती, गरमी लय व्हायला आली जास्त. सगळ्यात महत्वाची उष्णता जास्त, तापमान जास्ती आहे, त्याच्यामुळे जास्ती वेळ नाही घेणार. थोड्या वेळामध्ये फक्त एकच काम करू, जास्तीत जास्ती रन काढण्याचा प्रयत्न करू कमी वेळात, कारण आपल्याकडे वेळ कमी पण रन जास्ती निघले पाहिजे असा प्रयत्न करू. विठाला विठाला. संताच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रहाला धुलो पावन झालो चराचरी. आता मज साय येथे करावी देवा,
आता मद साहे ते करावे देवा, घेन तुझी सेवा सकळ गोवा उगोनी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधुरो पावन झालो चराचरी. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. जगद्गुरु तुकोबराय सामान्य जीवाकडे पाहिल्याबरोबर मोठेपणा देते वेळेस संसारिक माणसाला मोठेपणा देण्याचा विचार केला मनामध्ये, की सामान्य जीवातले माणसं आहेत पण याला मोठेपणा कोणीही दिलं नाही. कारण संसारात आलेल्या सर्व जीवाला दुःखच मिळालेले, सुख कुठेही मिळालेलं नाही. कारण जेवढे जीव संसाराला आले तेवढ्याचा जर अभ्यास केला आपण तर प्रत्येक माणूस, शेतकरी असो, व्यापारी असो, कोणत्याही वर्गातला माणूस असू द्या, त्याला दुःखच येते. कशामुळे महाराज? उठला त्या दिवशीपासून त्याला खाण्याची चिंता राहत नाही, पण खायासाठी कमवण्याची चिंता कायम राहत. कशी राहते महाराज? तुम्हाला ध्यानात असेल सगळं. बरेच माणसं इथं 70-80 वर्षाचं वय झालेलं आहे, ते तेव्हापासून प्रयत्न करतात. पहिलं पीक निघलं की दुसऱ्या पिकाची तयारी करतात. म्हणजे सोयाबीन निघलं की गहू पेरायची तयारी करतात. सोयाबीनचे पैसे काढायचे आणि गव्हाच्या पेरायसाठी खत बी आणून घालायचं. गव्हाचे काढायचे, नागरणात घालायचे, नागरणातले काढे हळदीत घालायचे, हळदीतले काढले ऊसात घालायचे, आणि ऊसातले घातले की दवाखान्यात घालायचे. बाकी शिल्लक बेरीज मारले की 10-5 रुपये कर्ज त्याच्यावर राहते, पण शिल्लक काय राहत. कोणी बेरीज केली असेल, अभ्यास कर, प्रत्येक माणूस मग येऊन ते जाऊ द्या यावर्षी, पण सगळ्या श्रीमंत मानतो मी त्या शेतकऱ्याला. कशामुळं मानतो? त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा उदार या जगात कोणीच नाही. महाराज शेतकऱ्यातला किती उदार आहे. अहो आता 70-80 हजाराचा माल घेते, वावरात फेकून देते, येऊ का जाऊ तिकडं. पण डेअरिंग तेवढी आहे का? कोणी व्यापाराची डेअरिंग आहे अशी की भाव उतरल्याच्या नंतर माल तेवढ्या तेजीने खरेदी करायची? नाव घेऊ नका महाराज. त्याच्यामुळे घेता येते. ते म्हणते वरचे भाव कमी झाले, आपल्याला तेजीन कसं घेता येईल? ह्याच्यात काम येईल. शेतकऱ्याला तेजी मंदी काहीच नाही. मिरगाचा पाऊस पडला की सगळं माल उचलायचा, घरातला खत बिया औषध जे बियाणं आणलेलं आहे ते वावरात घेऊन फेकून द्या. फेकून दिलं की डवरणं, निंदणं, खुरपणं, कोळपणं, त्याला औषध टाकणं, त्याला ते काय करायचं ते सगळं करणं. सोयाबीन कापायला आली की असा मोठा ढग येते, काळा ढग तिकडून की पंजाब ढग सांगते, ते तिकडून ढग सांगते. काय सांगते? ढग यायला नाही. ढग सांगते ढग यायला लागलाय. अहो सोयाबीन कहाळली, गंजी मारली, तेलगावच्या नदीला पाणी आलं, गंजी गंगा खेळलं, नांदेडला नेऊन सोडली. विठ्ठला विठ्ठला. काय केलं माणूस ते? तरी पण डेअरिंग तिच्या जवळ ठेवली. त्यानं कोणती डेअरिंग ठेवली? जाऊ द्या मला, सोयाबीन गेली. आता हरभरा पेरू, गहू पेरू, एवढं उत्पन्न डबल काढू, म्हणजे पुन्हा आणायचं लोकांचं, पुन्हा टाकायचं, पुन्हा तिच्यात टाकायचं. नेमकं हरभरा काढायला, गहू काढायला आलं की पंजाब डकनं तिकून हुकूमत दिला. चक्रीवादळ कर्नाटकच्या कोपऱ्यात तयार झालेलं आहे. नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, उस्मानाबाद, लातूर यामध्ये चक्रीवादळ आणि मोठा गाराचा झपाटा देणार आहे. शेतकरी म्हणते कव्हा आलर भेटल, कव्हा ते डोजर भेटल, कव्हा काढून घरी आणू. असं करस्तोर येतंय ते गारण सपाट करून टाक. गेले की म्हणते जाऊ द्या, देवाच्या मनात नसेल आपल्याला देऊ द्यायचं, तरी मोठे पण आहे तिच्याजवळ, तरी काय भरत नाही. पुन्हा नागरनं शेती करून म्हणते ऊस लावून टाकू. आता तुम्हाला माहिती ऊसाची काय भानगड आहे. आधार कार्डाशिवाय घेत नाही आणि पैसे काही वेळेवर देत नाही. माणसं मेलं तर घेणं देणं नाही त्या कारखान्यावाल्याला, देतात नाही वेळेवर, कारण त्याचं कामच तसं. हे सगळा खटाटोप सांभाळणारा माणूस आहे सामान्य जीव, शेतकरी माणूस. म्हणून महाराज शेतकऱ्यानं ठरवलं, तुकोबारायन शेतकऱ्याकडे पाहिलं की एवढं सुखी आहे महाराज, एवढा दुखी आहे, पण सगळ्या सुखी काऊन मानल्या गेला? 4 आश्रम मानल्या गेले आपल्या शास्त्रामध्ये. एक संन्यासी आहे पहिला आश्रम, दुसरा ब्रह्मचारी, तिसरा ग्रस्त आश्रम आहे, आणि चौथा वानप्रस्थ. संन्यासाकडे पाहिलं तुकोबारायानं, त्याच्याजवळ कोणतीच कॅपॅसिटी नाही म्हणला. संन्यासाजवळ हे का कॅपॅसिटी? एखादी पंगत देऊ शकते महाराज ते कोणाला? नाही. एखादा जागर करू शकते? नाही. कोणाला वर्गणी देऊ शकते? नाही. कोणाच्या मुलीचं लग्न करू शकते? अजिबात नाही महाराज. कारण संन्यासाला नाहीच नाही महाराज. वरी भगवा झाला नामे, आत वश झाला कामे, यासी म्हणू नये साधू,
अंगे विटंबना बाजू त्याच्याजवळ काहीच नाही. संन्यासासारखा रागीट माणूस त्याच्याजवळचा राग, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे 6 विकार नाही गेल्यामुळं संन्यासाचा जगाला कोणताही फायदा नाही. पण संन्यासाचा फायदा काय कोण्या माणसाला? संन्यासी झाला मग फायदा काय कोणाला महाराज? एका संन्यासाचा कोण्या माणसाला फायदा आहे? संन्यासाचा राग जितकच घ्यायला लागते माणसाला. लोक म्हणतात ज्ञानावर महाराज का भगव्या कपडा लावलाय, रागीट आहे, दगडच फेकून आणते. म्हणजे जवळ कोणाला येऊ देत नाही, कोणाचा उपयोग करत नाही. तुकाराम महाराजांनी पाहिले संन्यासी आश्रमात गेलेल्या माणसाचा काही फायदा नाही. ब्रह्मचार्याने काय करावं? ब्रह्मचार्याचा काही उपयोग नाही. ब्रह्मचारी तेने गोकावी अक्षरी, गोकावी अक्षरी. ब्रह्मचार्याचं फक्त काय करायचं? नाम चिंतन करायचं. त्यालाही काही करता येत नाही. अन्नदान करता येत नाही, पंगत देता येत नाही, लग्न करता येत नाही, कोणाचं दानही करता येत नाही, कोणाचं चांगलंही करता येत नाही, कोणाचं वाईटही करता येत नाही. ब्रह्मचारी नाही. मग शेवट राहायला महाराज ग्रस्त आश्रम. तुकाराम महाराज म्हणले ग्रस्त आश्रमात काय काय करता येते? ते म्हणले काही करता येते ते ग्रस्त आश्रमात. जो ग्रस्त आश्रमामध्ये आपण शेतकरी आलो टोटल. संन्यासी शेती करते का बाबू? ब्रह्मचार्याने शेती केली का? आमच्यासारखे भगवे कपडे कपडे घालून शेती करते नाही. शेतकरी वर्ग वेगळा आहे महाराज. तो ग्रस्त आश्रमामध्ये राहते. त्याचं कुटुंब, त्याचं सगळं शेती, त्याचं भांडवल, आणि कोणत्या दारात माणूस येऊ द्या, उपाशी जाऊ दे जाऊ देते नाही महाराज. एवढा दयावान महाराज. शेतात गेला आणि दिवसभर वखर हाणला माणसानं. आता वखर हाणायचं काम नाही राहिलं, ट्रॅक्टर आले. पण जुन्या काळातली गोष्ट, वखर हाणला दिवसभर. दुपारच्या टायमाला भूक लागली, याला भूक लागली लय मोठी. दुपारचा टाइम झाला, वखर हाणायला लागला. बायको भाकर घेऊन आली टोपल्यात, कांदा भाकर सगळं घेऊन आली. ठेवलं टोपलं खाली, आणि यानं बैल सोडले, पाणी पाजायले. पाणी पाजून लिंबाच्या झाडाखाली बांधले, हात धुतले, आणि आता बसणार जेवायला. बायकोने फक्त त्याच्या पुरते पोळे आणल्या, 2. कोणापुरत्या? मालकापुरत्या 2 पोळ्या आणलेल्या होत्या. हात धुतले जेवायला बसायचं. की आला आमच्यासारखा एक महाराज, ओम भिक्षाम देई मा. ते म्हणला महाराज, म्हणजे काय? म्हणजे भूक लागली जेवायचं. म्हणला काय अडचण नाही, बसा. त्या पोळीतली एक पोळी काढून त्याला देतो, आणि एकच पोळी इरभळ काम करून जो खातो. घरात आला तुमचं का नाही? आता ठेसा कोणाला देऊ वाटण, भाजी कोणाला देऊ वाटण, कोणाची कोणाला. पण तो एक पोळी, 2 पोळ्यातली एक पोळी काढून त्या वारकऱ्याला, भिक्षा मागणारा देतो, आणि एकाच पोळीवर जेवण करून इरभळ काम करतो. त्याचं नाव शेतकरी. म्हणून माय बापू तुकोबाराय म्हणले त्या शेतकऱ्याला धन्यवाद द्या. त्याचं पहिलं चरण.
एक प्रमाण पाहिलं आपण, दुसरं प्रमाण शास्त्राच्या दृष्टिकोनातून, आपण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं. शास्त्राच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराज म्हणतात धन्यता देण्याच्या लायकीचे आहेत का लोक हे? बर, धन्यता देण्यासारखं हे सुख आहे का? नाही. कारण या संसारात सगळेला दुःखच आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसारात एवढं दुःख आहे महाराज. जे पाहिले ते दुखी. कोण आहे महाराज सुखीच्या? कोणीच नाही. राजा दुखी, प्रजा दुखी, सगळे दुखी आहेत. मग सुखी कोण आहे महाराज? सुखी जर नाही तर त्याला धन्यता देण्याच्या लायकीचे आहेत का माणसं? नाही. तुकाराम महाराज तुम्ही धन्यता देता तर त्याच्याकडे सुख नाही, समाधान नाही, मग धन्यता देता कशी का? त्याच्या आधी धन्यता दिले का म्हणले? तुकाराम महाराज म्हणले शास्त्र का सांगा, धन्य धन्य तो ग्रस्ताश्रम. ग्रस्ताश्रम धन्य सगळे श्रेष्ठ मानला गेला. कशामुळे महाराज? की ग्रस्ताश्रमामध्ये काही करता येतो, दान करता येते, धर्म करता येते, जे करायचं ते या ग्रस्ताश्रमात करता येते, कोणी आश्रमात करता येत नाही. मग सगळं जग दुःखी आहे, सगळं जग दुःखी. बरं सुखी कोण आहे? कोणाला असं वाटतंय का? बरं कोणी म्हणलं बी एखादा माणूस मायासारखा सुखी कोणीच नाही, म्हणतं एखादा माणूस मायासारखा सुखी कोणीच नाही. पण त्याला माहित असते त्याच्यासारखा दुःखी त्याला दुसऱ्याला वाटतं ते सुखी आहे म्हणून. मी कधी सांगत असतो, जे सायकलवर जाते का माणूस, सायकलवर हिंडणार असते त्याला वाटते मोटरसायकलवर सुखी असेल, पण मोटरसायकलवर जे चालतंय का त्याला वाटतं हे कारीत चाललं का ती रे. आणि कारीत चाल काय वाटते माहिती तुम्हाला? हे आपलं कारीचं जरा डबक बारीक दिसायला लागले, एसी चालन, डबडब वाजायला लागले. हे जे माने निघलं ना, मग ते नवीन गाडी एक निघली ना आता ती घरीची 30-35 लाखाची, ते जरा बरं, त्यालाही बरं वाटत नाही. ते म्हणते हे काहीच नाही आपलं कामी डबकड, हे जमिनीवर चालतंय. आपण आधार चालणाऱ्या विमानात बसले पाहिजे. बापू का नाही वाटत कुणाला? आता विमानात बसायला पाहिजे असं वाटतं. तर विमानात जर बसायला वाटतं हे काही फेल आहे काम, सगळं पायी चाललेलं आहे त्याच्या बरं. विठ्ठल विठ्ठल दोघं नवरा बायको हसायचे, शेजारी शेजारी राहायचे, दोघं जण दोघांची भांडणं चालायची. शेजारी घर असल्यामुळे याचा हसतेच ऐकूया. आणि हे भांडणं करायचे दोघं जण तुमून राहायचे. त्याची बायको वाढून ठेवायची भाकर तिच्याकडे, फार पण असे बायको कडे ती वाढून ठेवायची, झोपायची, हे मग उठून काय याचं भांडणं तसे रोजच्या रोज चालू. शेजाऱ्याच्या रोज हसायचे. हे उद्या पायटा उठलं त्या मला शेजारी हसतात आणि आपल्या रोज भांडणं चालतात. म्हणून शेजाऱ्याला विचार केलं, बाबा म्हणलं का, म्हणलं तुम्ही हसता कश काय नवरा बायको, इथलं काय प्रेम आहे तुमचं? म्हणलं एका दिवस भांडण होतंय तुमचं, हा एवढं काय प्रेम होतो आलं म्हणे तुमच्या दोघांचं? अरे एका दिवशी भांडण करत ना, आमच्या घरी रोज भांडण्यात. मला मी घरून आलो की बायको सुरू ठेवती घरातून पोंगा म्हणे की कदर तुम्ही ती झोपल्याशिवाय भाकर खात नाही मला इथलं भांडण चालू, तुम्ही रोज हसता. ते म्हणला का हसतो रे? आमचे भांडणं चालतात. आणि मग मी दारातून आलो की बायको म्हणे आले का? मी म्हणतो वाया तोंड बरोबर काढले. ती म्हणते बेलण्यानं हाणे, ती बेलनं फेकून हानती म्हणे मला.
लागलं की ती हसती म्हणेन, हुकलं की मी हसतो. विठ्ठल विठ्ठल. लागलं की ती हसती म्हणे आणि हुकलं की मी हसतो. काय घेतलंय परत म्हणजे असं एक काय म्हणे आमचं तसं नाही बाबा, तुमचं तर मारामारी आहे, तुमच्यापेक्षा आमचं बरं आहे म्हणलं. आम्ही भांडतो मारामारी करत. मी तेच सांगितलं, सायकलवाल्याला वाटते मोटरसायकलवाल्याचं बरं आहे आणि मोटरसायकलवाल्याचं जीववाल्याचं बरं. बरं कोणाचंच नाही, पण वाटतंय बरं. मग तुकाराम महाराज बरं नाहीये, सुख नाही, मग यायला सुख मिळावं कसं? म्हणून तुकाराम महाराज म्हणले यायला मिळण्याचं साधन याच्याजवळ माहित आहे, पण यायला तिथपर्यंत पोहोचता येईल. म्हणजे काय कारण आहे? म्हणून तुकोबाराने एक शब्द वापरला, धन्य ते संसारी. धन्य ते म्हणजे कोणते? ध्यानात असो ते म्हणले. धन्य हे संसारी म्हणले नाही आपल्याला, धन्य ते संसारी. कशासाठी महाराज? की त्याच्या अंतकरणात दया, दयावंत जे अंतरी. मग दया कोणाजवळ आहे महाराज? दया त्याच्याजवळच आहे महाराज. मधुसबाय नवनीता सोपं आहे महाराज. एका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ठीक आहे नाही? ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदय. किती अवघड आहे महाराज, सोपं काम आहे का नाही? ज्याच्याकडे दयाक्षमा आहे, आणि दयाक्षमा फक्त तुमच्या आमच्या शेतकऱ्याकडे महाराज, कोणाकडे दयाक्षमा नाही. शेतकरी उदार आहे, शेतकरी सगळेच देत राहते, शेतकरी कोणाचाच काही घेत नाही, पण देणं शेतकऱ्याजवळ आहे. पहा तुम्ही, लाईनमॅन आला त्याला जरासा टाळ बांधून देईल, जरासा ओंब्या देईल. साहेब आला, न्या साहेब आमच्या ओंब्या खातो आपण. साहेब याला चहा पाजत नाही. जनार्दन महाराज कोणत्या तलाट्याने तुम्हाला चहा पाजली 7 बार आणायला गेलो? पण तलाठी जर आपल्या गावात आला तर उसाच्या मुळे नेल्याचं सोडत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण ही फक्त दया कोणाजवळ महाराज? शेतकऱ्याजवळ, दुसऱ्याजवळ नाही. दयावंत जे अंतरी, हे तुम्हाला अलीकडे येऊन सांगितलं. याच्या पलीकडे शास्त्रात सांगितलेल्या दया करणारे माणसं महाराज, दया करणाऱ्या माणसाची एक यादी देतो तुमच्याकडे 2-4 माणसाचे जास्त. या अलीकडल्या भाषेत सांगितलं, हे साधं सांगितलं तुम्हाला समजण्यासारखं की दया काय असते महाराज. एका राजानं 100 यज्ञ तयार करायचं ठरवलं, किंवा 100 यज्ञ ज्याला केले की आपल्याला इंद्र होता येते. कारण इंद्र योनी भूमिसी याग संपादिले अरणसी, इंद्रायणे इंदुरसी पंचकोशी. याच कारण ज्यानं 100 यज्ञ केले त्याला इंद्रदेव होता येते. शास्त्र आहे बरं का, मनान सांगत नाही, कोणाला विचारून घ्या माझ्या माघारी. पहा, शास्त्र आहे, ज्यानं निरपेक्ष 100 यज्ञ केले त्यात इंद्रदेव होता येते. लोक म्हणतात इंद्रदेवच नाही, तुम्हाला कुठे गवसला? काही काही माणसं होतात आकाश आणता तुम्ही, कोण पाहिला इंद्रदेव आहे म्हणून? आणि तुम्ही म्हणता देवाची सभा आहे, इंद्राची सभा आहे, इंद्राच्या सभेत रंभा सारा नाचणी येतात, ऐरावत सारखे वाहन येतं, आणि राजधानी अमरावती हे कुठून आणलं म्हणलं तुम्ही? सगळं करता येते महाराज. ज्यानं 100 यज्ञ बिनचूक केले, बिनचूक 100 यज्ञ केले त्याला इंद्र होता येते. पण 100 यज्ञ करता आले पाहिजे. पण यज्ञ करताना महाराज भानगडी एक आहे, यज्ञ करता वेळेस यज्ञाचा मंत्र म्हणणारे लोक तसेच लागतील, त्याचा विधीपूर्वक यज्ञ व्हावं, हे का नाही? यज्ञ होता नाही.
आता आपल्याला विधीपूर्वक येत नाही, होईल म्हणून सांगता येत नाही, कारण कलियुग आहे. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताची. इथं काय महाराज, इथं टलफल म्हणणारे माणसे, मंत्र म्हणणारे माणसे लागतात चांगले, नाही तर मंत्र चळे थोडा तरी धडच वय वेळ आहे. मंत्र चळ, मंत्र म्हणता आला पाहिजे काय ब्राह्मण भाऊ, मंत्र म्हणायला आले. आता तुम्ही किती पाहिले का नाही कोण, पण मी मंत्र म्हणणारे ब्राह्मण भाऊ बऱ्याच पाहिलं. मंत्र म्हणणारे काय म्हणतात बिचारे देव कळत नाही आपण. फक्त दोन गोष्टी मी पाठात झाल्या. कोणत्या? डोळ्याला पाणी लावा आणि दक्षिणान समर्पयाने. म्हणतात काय म्हणतात देवदारी सेवा देतात का काय म्हणतात ते कळालं नाही. दोनच गोष्टी पाठ केल्या, डोळ्याला पाणी लावा आणि दक्षिणा समर्पयाने. दोनच गोष्टी. काय म्हणतात मंत्र, मंत्र जरासा जमत नाही महाराज. एका माणसाला सहज एक बाई गेली घरी, आणि घरी गेल्यानं काय हो एवढे मोठे महाराज आले लांब 100 कोसवान महाराजाला कीर्तनात तुम्ही आले नाही. म्हणता कीर्तनात असतेच काय म्हणलं, हा का हे 2-3 भजनांप्रमाणे म्हणायचे, 1-2 महाराजांप्रमाणे म्हणायचं, 1-2 श्लोक म्हणायचं, 1-2 गोष्ट सांगायची. कीर्तन असतेच काय, तसं मी बी करून टाकलं. घरी झोपलं बायको म्हणे मी रोज पोथी ऐकते, रोज प्रवचन ऐकते, रोज कीर्तन ऐकते, मला काही येत नाही, हे घरी झोपले ते मला चिंता करू नको म्हणजे मनावर एखादा श्लोक म्हणून दाखवीन, पण टायमाला नाही ना. आता काय झोपले की झोप म्हणले गपचूप पायट उठला, आणि मग उठल्यावर स्नान संध्या केली, आणि देवाला स्नान घालण्याकरता आपलं पातेलं ते काय म्हणतात त्याला आणली, वाटी गिटी काही देवाला आंघोळ घालण्याकरता आणली. आता आणल्याच्या नंतर देवाला स्नान संध्या घातली, आणि देवाचं ते तीर्थ घेतलं आणि तोंडात टाकलं जरा तिखट लागलं, तिखट खरट लागलं. ते म्हणा काही असो राव, श्लोक म्हणण्याचा योग आता बायकोला आला, आपणही संस्कृत मध्ये श्लोक म्हणून दाखवूच म्हणला बायको. पण म्हणाला शेतकरी, त्यानं सुरू केला श्लोक म्हणणं. बायकोन तीर्थम तिखटम काऊन लागनम. अर्धा श्लोक म्हणला बिचाऱ्या. बायकोम तीर्थम तिखटम काऊन लागनम असं म्हणल्याबरोबर बायको तिकडे दचकली. म्हणलं हे तर श्लोक संस्कृत वेगळीच, बरोबर असे का संस्कृत आपली. ऊर्ध्वमूल मद शाकम मश्वस्तम प्राहुर्वयम छन्नासी यस्य पर्णानि यस्सं येद सवेदनीय. आपली संस्कृत अशी, पण याने काय सुरू केली बायको, तीर्थम तिकडम काऊन लागणं. बायको म्हणे तुम्ही नेमके झोपतून उठले, मी 50 कीर्तन ऐकलेत म्हणे, पोथ्या रोज ऐकते म्हणे, किती पोथ्या ऐकले, मला का पाठ नाही का सुलो. तू अर्धाच म्हणलं, अर्धा कोण म्हणतो बाप का. तिनं सुरू केला तिकडून, कोण बायकोन. कुणबटम पाठ खरकटम म्हणून तीर्थ तिकटम लागणम. विठला विठला कुणबट म्हणलं की गपचूप बसलं. तिच्या पलीकडली भाषा सांगतात. मग असे श्लोक म्हणणारे माणसं महाराज मंत्र जर म्हणले तर केव्हा यज्ञ होईल. मला यज्ञ करण्यासाठी मोठमोठे मंत्र म्हणणारे चांगले लागतात. पुन्हा हत्तीच्या सोंडासारखी तुपाची धार त्या यज्ञात 12 महिने जोरक यज्ञदेव अग्निदेव प्रसन्न होत नाही तोपर्यंत हत्तीच्या सोंडासारखी धार आणि गावरानी गाईच्या तुपाची लागते. आता तूप म्हणलं की चूप म्हणतात, तूप म्हणलं की चूप, तुपच भेटणार कोणाला. तुप वाढायचं काम राहिलं. आता पंक्तीचं तूप बंद झालं, पण त्या पंक्तीत पाहिलं असेल तुकाराम आता तूप वाढणं बंद केलं. आणि वाढायला जर एका गावात आम्ही विदर्भात गेलो आणि एकदा जेवायला बसलो, वाढायलाच बसलो, 2000 लोक बसले जेवायला, आणि एका वाटीत तूप आणलं. किती असतं दादा, 50 नाही तर 100 ग्राम असतं वाटीत, एवढे मी बसलो पहिला, माझ्याजवळ आणली आघाडी. महाराज माझं आघाडी बघा, म्हणलं तूप आणा, आणलं वाटत. म्हणलं आघाडीला टाकायचं का नाही, म्हणलं हे सगळ्या माणसाला वाढून उरलं त्या आघाडीला. पप्पा म्हणलं येत लय मोठे दिसायले. नाही म्हणलं 50 ग्राम. म्हणला आमच्या गावात असा चिकट माणूस आहे म्हणला वाढणारा, इथला चिकट आहे म्हणला, हे 2000 माणसाला वाढून वाटीत तेवढंच राहते म्हणलं. असं कसं काय म्हणजे पाहू द्या वाढायचं. त्यानं सुरू केलं बारा. कोणाच्या डोळ्यात जाय, कोणाच्या नाकात जाय, भातात पड, वरणात पड, भाजीवर पड, काय घेणं देणं नाही, टाकणं सुरू. विचारलं इकडे बाबा म्हणलं का तुला कोणी शिकवलं इथलं तू पड. म्हणला मामा एक लय ठोकर वाढायला मी, मग येवार ठोकर आहे जरा जनार्दन महाराज, किंवा ठोकर येवार आहे म्हणला. मग या मा आहे ना म्हणला, हिच्याशा लय बारकाईचा येवार होता म्हणजे. कसं काय ती म्हणे तूप वाटीतलं तूप आहे ना, दाबण घ्यायची तिच्या नाकान वाढायची.
म्हणलं तुम्ही माया काय म्हणे हे काय म्हणलं आजी इकडे या म्हणे काय तुमचं पोरग लय चिकट आहे हो तुम्ही त्याच्यापेक्षा चिकट आहे म्हणे बाबा तुम्ही हळून बोला जरा तुमचं बोलणं इकत घ्यायला लागते म्हणलं काय झालं मी तरी दामनान वाढत होते पण मी सासू म्हणे सुईच्या आणि वाढत आहे म्हणे विठाला आता एवढं बारकाईचं काम आपलं तुपाची दाराचं सोंडाचं गाईच्या तुपाची धार गावरान गायच्या तुपाची धार तिच्या सोडायची यज्ञात आणि सारखी ठेवायची धार अखंडित भोग चालेला नित्य असं चालला पाहिजे मग तिच्यात तिथं सोडायचं महाराज आणि तिथल्यात ते झाला पाहिजे यज्ञ असे 100 यज्ञ झाले मग एक इंद्रदीपात घेता येते तो माणूस गपचूप बसला म्हणला गप्पा नाही हाणायला तुम्ही खरं राव म्हणजे कस काय यातलं एकही गोष्ट आम्हाला होत नाही आता तुमचंच खरं ऐकून घे बाकी तुम्ही जे म्हणताल ते तुमचंच खरं मी म्हणलं तेच सांगू लागलो मी की बा शास्त्रात सांगितलेले आम्ही शास्त्राच्या प्रमाणाने सांगतो की इंद्रदेव आहे चंद्रदेव आहे सूर्यदेव आहे महेंद्रदेव आहे देव 33 कोटी दिलेले आहेत आपल्या शास्त्रात मग एक देव नाही मग देव आहेत का म्हणे हो मग 100 यज्ञ करायचं ठरवलं राजानं आणि शिबी नावाचा राजा होता शिबी नावाच्या राजानं 100 यज्ञ करायचं ठरवलं 99 यज्ञ झाले 100वा यज्ञ आता होणार पूर्ण त्याचा आरंभ झाला सुरुवात आणि तिथल्यात महाराज इंद्रदेव गेला भगवान विष्णू परमात्मा सांगितलं देवा काही करा म्हणला काय तुमचा जो भक्त आहे म्हणला तो शिबी राजा म्हणला हो त्याचा 99 यज्ञ झाले आणि हे 100वा यज्ञ चालू केलाय एव जर यज्ञ केल्याला गेला तर मही गादी हे घेते आणि तुम्हाला माहिती आहे खुर्चीसाठी किती मारामारी आहेत या पक्षातलं फुटून जाय तिकडे जाय इकून जाय तिकून जाय पण खुर्ची कायम राहावं हे का नाही ते म्हणला काही असू द्या पण मोहब्बत जाऊ देऊ नका काही विनंती आहे म्हणला तुला एक काम करायला म्हणला काय तू जर पद घालवायचं नसेल तर पक्ष सोडून तुला यावं लागतंय ते म्हणला पक्ष नाही पक्ष होतो मी झाला पक्षी महाराज कोण इंद्र तित्तर नावाचा पक्षी झाला आणि गेला यज्ञात आणि देवानं धरलं पारध्याचं रूप पारधी माहिती ना तुम्हाला शेतात पाखरं धरणारे हा पाचशे पारध्याचं रूप धरलं देवानं आणि ते चित्तर पक्षी पळत आला आणि त्या राजाचा यज्ञ चालू होता राजाच्या यज्ञाच्या पाटाखाली जाऊन बसला मांडीजवळ पाटाखाली लपला जाऊन तिथल्या तो पारधी देवरूपी पारधी आला सांगितलंय बाबा इकडे पाखरू आलं का मोरे पाखरू आलं का पळून इकडं मी धरलं होतं म्हणला सुटलं हातातून पळालं इकडं यज्ञातच आलं म्हणला इकडं तर राजा म्हणला आलंय कुठं आहे म्हणला इथं लपलंय माया पाठी मग सोड मग त्याला ते म्हणलं मला न्यास ते म्हणला आता माया ज्यानं आश्रय घेतलाय त्या पाखरानं महा आश्रय घेतलाय त्याला तुला कसं बलिदान देता येईल जीव देता येईल का त्याचा त्याला नाही मार देत नाही तुला त्याच्याबद्दल दुसरं पाखरू देतो म्हणला घेत नाही मग तेच पाखरू पाहिजे दुसरं पाखरू घेत नाही मी तेच पाखरू पाहिजे ते म्हणला ते पाखरू तर देत नाही कारण त्यानं माझ्यासाठी शरणागती पद केली मग आश्रय धरला मी देत नाही त्याला ते मला देत नाही ते मी दुसरं पाखरू घेत नाही म्हणलं मग त्याच्या बदला दुसरं काही माग राज्य माग जमीन माग पैसा माग ते मला काहीच नाही पाहिजे मग या पाखराचं जीवदान द्यायचं शिबिराजाने ठरवलं जीवदान जर नाही दिवा तर यज्ञ शर्याला जा नाही आणि यज्ञ जर शर्याला गेला नाही तो फायदा होत नाही या पक्षाला कसं मारावं कसं करावं मग शिबिराजाला विचारलं काय करावं दुसरा काही पर्याय म्हणला एक पर्याय म्हणला काय त्या पाखराला एका तागड्यात टाक एकीकून आणि एकीकून त्या अंगाचं मांस तोडून टाक त्याच्या तागडे जर बरोबर आलं तर आम्ही त्या तागड्याच्या त्या पाखराच्या भारोभार मांस ठीक महाराज शिबिराजाने यज्ञातला कपडे काढले आणि स्वतः ती तलवार घेतली मांस कापणं सुरू केलं पाखराला तिकडे ठेवलं आणि एका तागड्यात मांस टाकणं चालू केलं महाराज त्याचं नाव शिबिराजा दयावंत जे अंतरी एवढी दया मा स्वतःच मांस कापून दिलं पण पाखरू मारू दिलं नाही तुकाराम महाराज म्हणतात धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दुसरा एक परवायच्या पुढचा सांगतो तुम्हाला विठाल ददीची नावाची ऋषी होती मला ददीची नावाची ऋषी सगळ्याला माहिती ददीची नावाची ऋषी होते तर ददीची नावाच्या ऋषीने काय झालं महाराज इंद्राची सगळी सामुग्री घेऊन गेले राक्षस इंद्राजवळ काय राहिलं नाही इंद्राचं त्याचं विद्या चाललं त्या विद्यात कोणी मरणार नाही म्हणून त्या विद्यासाठी एका माणसाने सांगितलं ददीची ऋषीचे जर हाडाचं जर वज्र केलं तर तो वज्रासुर मरत नाही तर मरत नाही
मग हाड कोणाची पाहिजे तर म्हणजे दधीच ऋषीचे. दधीच ऋषी जीवन मारा आणि जिवंत दधीच ऋषी जवळ गेले इंद्र आणि इंद्राने सांगितलं महाराज मला त्या वज्र राक्षसाला मारायचंय, मला तुमची हाड पाहिजे. काय म्हणलं? अरे घनात करू काय पाहिजे म्हणला? कोणता माणूस देईल हाड आपले मागितले तर देईल का? नाही महाराज, त्याने सांगितलं हाड पाहिजे. ते म्हणला काय अर्थ नाही महाराज, हाड जर तुमच्या कामी येत असतील आणि तुमचं जर त्याच्यावर राज्य भागत असेल तर नक्की हाड देतो. ददेश ऋषी महाराज हाड दिले, हाड स्वतःचे हाड. त्याचं वज्र बनलेलं आहे. इंद्राचं जे वज्र बनलं ना त्या ददेश ऋषीच्या हाडाचं बनलेलं आहे, म्हणून त्या वज्राला भंग नाही. साधूच्या हाडाचं वज्र असल्यामुळे त्याला भंग नाही. हाड दान केले. मयूरध्वज राजाने स्वतःचं शरीर दान केलं. दयावंत जे अंतरी हे. आणि अलीकडे येऊन जर सांगायचं असेल महाराज तुम्हाला तर सगळे माहित आहे दयावंत किती अंतरात दया असते. एक उदाहरण सांगतो पुढे जातो. विठाला विठाल आता ती जुन्या गोष्टीसाठी लय पुराणात आता भक्ती विजयातली एक कथा आलेली. भक्ती विजयात एक अशी कथा आली महाराज की दुष्काळ पडला पंढरपूरच्या ठिकाणी. मंगळवेढ्यामध्ये बिदरच्या राजाचा बादशहाचा गोदाम होता अन्नदानाचा. आणि त्या अन्नदानाच्या गोदामावर दामू शेट्टी नावाचा शिलेदार होता की ते गोदाम सांभाळणारा मालक दामू शेट्टी. आणि दुष्काळ पडला सगळीकडे, कुठंच अन्न मिळणं. अन्न करता करता लोकांना अन्न मिळणं, लेकरं मरायला लागले. कारण तुकाराम महाराज म्हणतात ना बरे केले देवा दुष्काळे दुष्काळे आटीला दुष्काळी पाणीला दुष्काळ आटीला देवे नेला दरवे नेला मान. बरोबर आहे का? दुष्काळानं सगळं दुष्काळ पडला आणि दरवे गेलं म्हणजे मान राहत नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे मान, ज्याच्याकडे दरवे नाही त्याच्याकडे मान नाही. मी कधी सांगत असतो दोन गोष्टी ठेवायच्या ध्यानात. एक देव, दुसरे संत आणि तिसरा पैसा देवच आहे. हो, पैशाशिवाय काहीच नाही महाराज. सब पैसों का मान दुनिया में पैसा बना
सब पैसे के भाई दिल में काटी नहीं रे तेरी सब पैसे के भाई दिल में काटी नहीं रे अपना पैसा निकल गया कोई न बोले सब बच्चे के भाई निकल गया पैसा नसला की कोणी टाळ वाजवा एकदा फिरले त्याला. वा. पैसा नसला की कोणी किंमत देत नाही. का देते तुमच्याकडे कोणी? जोहरी चरण जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा मानती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळले आला बाबूल आजा. किती अवघड आहे महाराज. जवरच माणसाचं सगळं चांगलं चाललं की सगळं माणसं मान सन्मान दान सगळं देतात. बायको मान देते, लेकरं मान देतात, सगळं मान देतात. कौरव जवरक मथऱ्याच्या हातात कारभार आहे तौर. एकदा काय मथऱ्याजवळचा कारभार हिसकाटून घेतला आणि पोरं कारभारी झाले की सुनबाई तर बोलतच नाही पण मथारी पण म्हणतात. नाचलेले घर बायको पण चांगलं बोलत नाही महाराज. म्हणते म्हाताऱ्यानं कदर आणलाय थुकू थुकू पडची किती ते वेळ धुवाव किती खरं पडची पुसाव इथं तुकायले म्हातार कुठले की खोकलते इथं थुकतय म्हातार मरत काऊन नाही. कोण म्हणते? बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासेले घर थुंकून या.
शेजारी पाजारी म्हणतात रातभर खो 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 टोकरत राहते, याला उबळ येते आणि आम्हाला झोपू देत नाही. शेजारी पण माणसं कदरतात आणि मेरतात कोण मरत नाही म्हणतात. आणि लगेच म्हातारीला जर पाहिजे म्हणले पोरो 4 वाजता उठाव, आंघोळ स्नान कराव, शेण काढाव, दूध काढाव, शेतात जाव. ते म्हणते तुम्हाला काही कळत नाही, बसा गपचूप. तो काळ गेला निघून. आता सगळे माणसं सूर्यवंश झालेत. 8 वाजता उठाव, 9 वाजता तोंड धुवाव आणि नंतर दात घासाव. विठ्ठल विठ्ठल बदलत नाही बाबा. पहिल्या तोंड धुतल्यावर लोक चहा पियाचे, आता चहा पितात आणि मग दात घासतात. म्हणले काहून? म्हणले आम्हाला उठल्या उठल्या आथुरातच चहा लागते. किती अवघड काम आहे. मग ते माणसं म्हणतात म्हाताऱ्याला काही कळत नाही, बसा गपचूप, तुम्हाला काही कळत नाही. पोरग आला तिकडून, नाही बाबा तसं नको करू, वावर सुरू द्या. तू मी लय घामान कमावलं, किती कष्ट केले, कोणाचे धुरे फोडले, कोणाचे पैसे बुडवले, पण वावर तुझ्यासाठी कमावून ठेवलं. तू इकसूल. त्या म्हणला तुम्ही कसं केलं घेणं देणं नाही, पण मी गुंठ्यान इकणार. बोर्ड लावून फक्त तुम्ही मरायची वाट पाहायला आलो. कशामुळं? माझ्या नावान नाही ना. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज जोर सत्ता आहे, जोर पैसा आहे, तोर आणि मी काय सांगू लागलो, धन मान हे सगळं पैशावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून नाही महाराज. आणि पैसा हे जगासाठी लागतेच. लोक म्हणतात पैशाची काही घेणे देणं नाही, पैसा नकोय आम्हाला. असा कोणता माणूस सापडला तुम्हाला की पैसा नकोय म्हणणार? बरं किती दिल्यावर पोट भरल त्याच? तुम्हाला माहिती आहे का, काल परवा एक ऍक्सिडेंट मध्ये हेलिकॉप्टर मध्ये माणूस मेला. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याचं नाव सांगत नाही इथं. महाराष्ट्रातला माणूस मेला, हेलिकॉप्टर जळून मेला. बिचाराचं काही हाडकाला दळ माती लागली नाही, कोणाला फुकून द्यायचं काम पडलं नाही, कोणाला सावळ्यात जायचं काम पडलं नाही. मोठा माणूस. त्याची बेरीज काढून एका माणसाने लिस्ट दिली महाकड. ते म्हणला महाराज 142 पंप आहेत त्याचे, पेट्रोल पंप. किती? 142. आणि 66 कारखान्याचा चेअरमन होते. रोजचा त्याचा मला 3 कोटीचा व्यवहार होता उलाढाल. म्हणजे त्याच्या बाकीचा जे व्यवहार होता 3 कोटी रुपये पुतळ्याने यायचे आणि पुतळ्याने जायचे रोजचा. एवढा मोठा माणूस होता. ते असू द्या कोणताही, आपल्याला घेतलेले त्याचं, पण गेला जळून मरून. तेव्हा कोणीच नाही राहिलं महाराज. पण त्याला असं वाटलं का त्याच्याकडे आपल्या बापाला चुलत्याला मथारा झालाय 80 वर्षाचा आणि आपण त्या झटका देऊन कसं जाऊ तिकडं. तेव्हा बरं वाटलं. मग आता घेणं जळून विठ्ठला विठ्ठल कर्म केले तेच भोग आले, उपजले बेले ऐशी. जे कर्म केले ते भोगावं लागणार महाराज. तुमचा आमचा विषय सोडून द्या. काय सांगू लागलो आपलं की किती श्रीमंत होता, काय उपयोग होत नाही. दामू शेती त्या श्रीमंताचा दुष्काळ झाला महाराज. आणि सगळं गाव उपाशी मारा, लेकर उपाशी मारत. एका बाईचं लेकरू अन्न अन्न करून मरायची वेळ आली. ती म्हणे बाबा थांब, बाबा थांब, बाबा थांब. लेकरू मरायची वेळ आली. तिनं ते दामू शेती जवळ गेली, सांगितलं महाराज काही म्हणा, 3 दिवस झाले माझ्या घरी लेकराला अन्न नाही, माझ्या पोटात तर काय नाही, पण मिठाचा खडा त्याच्या तोंडात देते आणि वरून पाणी पाजते. म्हणे 3 दिवस झाले लेकराच्या पोटात काय नाही, लेकर अन्न अन्न करून मरायला लागले. विचार केला आपल्याजवळ श्रीमंती नाही, आपण हे गरीब आहेत, पण माल हे तर दुसऱ्याचा आहे. माल हे आपल्याजवळ मालक आहेत, आपण त्या मालाचे पण मालक आपण नाही. आपण नौकर आहेत, सांभाळासाठी आलो. आणि महाराज सगळ्या गावात दौंडी दिली. ज्याला जिथलं लागतं तिथलं न्या या. फोडला गोदाम महाराज, फोडला गोदाम आणि सगळ्या लोकांना दान करून टाकलं. दामू शेट्टी दान करून टाकलं सगळ्या गोदामात. माल देऊन टाकला जिकडं तिकडं. दयावंत जे अंतरी दिला दान महाराज. बादशाहाला कळालं, विदर्भच्या बादशाहाला कळालं, यानं माल सगळ्या गोदामातला वाटून दिला. पकड वारंट सुटला महाराज याच्याकड. आणि पकड वारंट सुटल्याच्या नंतर याला पकडून आणा म्हणून सांगितलं. मग किती रुपयाचा माल होता दुसऱ्या माणसाला सांगितलं. किती रुपयाचा माल होता याच्यात? इथल्या रुपयाचा माल होता. त्याची बेरीज काढली आणि बेरीज काढल्यावर पकड वारण सुटला. 2 घोडे घेऊन माणसं शिलेदार आले. तिथल्या भगवान परमात्म्याला वाटलं हे जर शिलेदार त्याच्याजवळ गेले दामू शेट्टी जवळ, तर दामू शेट्टीला अन्नदान केलं, त्यानं घरात नेलं नाही महाराज, याच्यावर सजा होईल, त्याला फाशी होईल. भगवान परमात्म्यानं काय केलं महाराज, दामू शेट्टीचं रूप घेतलं आणि ते जे घोडे घेऊन येणार होते 2 चोपदार, त्या चोपदाराला थांबा कुठे चालले म्हणलं. दामू शेट्टी म्हणलं मी का दामू शेट्टी इथं आहे, कुठे चालले म्हणलं. ते मंगळवेढ्याला म्हणजे कशाला दामू शेट्टी सगळा गोदाम फोडून लोकांना वाटला बादशाच्या. मग त्याची पैशाची रक्कम कोण चुकवल? त्याला साहेबांनी बोलवलं. म्हणलं चला मीच येतो.
देवान रूप धरतं दामूसाठी तर तुम्ही व्हा पुढं म्हणला मी लगेच बसून येतो घोड्यावर. भगवान परमात्मा घोडं घेतलं एक टाच मारली घोड्याला, दामूसाठी रूप घेतलं, सोन्याचे पैसे काढले आणि बिजाच्या त्या बादशाहजवळ गेले आणि सांगितलं बाबा एवढे एवढे पैसे झालते, एवढे एवढ्या तुमच्या मालाचे पैसे तुम्ही घ्या, मोजून घ्या किती झालेत तर, किती माल जमा होता, किती पैसे झाले, बरोबर रोख रक्कम मिळवून दिली महाराज. एक आणा कमी नाही, एक आणा. आता तो भगवान परमात्मा होता महाराज, त्याला सांगायचं काम आहे का? न सांगता तुम्हाकडं येणते तर त्याला काही सांगायचं काम नाही, त्याला देऊन टाकले पैसे. आणि मग महाराज ते देऊन टाकल्यावर पांडुरंग परमात्मा घरी आले आणि दुसरे दोन लोक हे दामूसाठी इकडेच घायवायला लागले की आपल्याला आज पकडून नेणार, आपल्याला आज पकडून नेणार. तिथल्याच एक माणूस आला सांगितलं तुम्हाला बादशहाने बनवलं म्हणजे कशासाठी? म्हणला त्या दिवशी पैसे दिले तुम्हाला बक्षीस द्यायचं की आमचा माल इथल्या कमी पैशात विकला जात होता, पण आपण दान करून पण तुम्ही जास्ती पैसे उत्पन्न केले, म्हणजे दिलीनं तुम्ही पैसे तयार केले, त्याच्यामुळे तुमचा सत्कार करायचा. दयावंत जे अंतरी विठाला विठाला. कलियुगातली हकीकत आहे महाराज दामोशीची. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. मग महाराज असे जे अंतरात दयावंत लोक आहेत ते कुठं जन्माला येतात हो? त्या अभंगाचा दुसरं तिथं उपकार करण्यासाठी येतात महाराज. काय करतात ते सध्या दयावंत असतात, धन्य ते संसारात असतात, पण कोणते येतात महाराज? तर येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. मग हे जे संत आहेत ते राहतात कुठं? वैकुंठ. वैकुंठात कोण राहत आहे? कोण राहत आहे? पकवा देव ते म्हणा आम्हाला धुमाचं शाहीचं माहिती कोणतं कमी झालं तिथं ठोकतो आम्ही. तुम्ही वैकुंठात राहणाराचा विचार करा नाही. वैकुंठात राहणारा भगवान परमात्मा सगळ्यांना माहिती. भगवान परमात्मा वैकुंठात राहतो आणि वैकुंठात जेवढे साधू संत आहेत ते देवाजवळ विष्णूजवळ जे जाणारे संत आहेत ते वैकुंठात जाऊन राहतात. आता आपण पत्रिकावर बी छापतो वैकुंठ वासी कुठे गेला देव माहित नाही आपल्याला, पण छापतात लोक आमचे वडील वैकुंठवासी झाले. आता वैकुंठात गेलाय, त्यानं कोणाला चहा पाटला नाही, कोणाची सोयरीक होऊ दिली नाही गावातल्या पोरायची, कोणाचा संसार सुखाचा होऊ दिला नाही, ते वैकुंठात जाईल का तुकाराम? पण माणसं देऊन टाका. आमचे वडील आता एक दिवस मला कीर्तनाला बोलवलं, रोज दारू पिऊन गेलेला माणूस. आता बोलवलं कीर्तना, मला काय माहिती कोण कसा आहे माणूस. गेलो कीर्तनाला, गेल्याच्या नंतर मी आणलं बा सहज विचारत म्हणलं तुमचा परिचय द्या, तो माणूस कसा होता, काय केलं त्यानं काय नाही, एकदा नाव द्या त्याचं लिहू सांगा म्हणलं, म्हणजे मला कीर्तनात सांगता येईल. दुसरा माणूस लय चांगला माणूस होता, दुसरे दोन चार जवळ होता, मोठा श्रीमंत माणूस होता, बसलेले होते दोन चार, लय चांगला माणूस होता. म्हणलं बाबा 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 त्याच्यासारखा चांगला माणूसच नाही, असं नाही तसं नाही. म्हणलं लिहून द्या ना काय द्यायचं. नाही म्हणला लय चांगला माणूस होता, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा. दुसरं माणूस हसू लागलं त्या तिथंच, माझ्या देखत हसायला लागलं. मी विचार केला हसायला म्हणजे काहीतरी गो आहे का.
म्हणलं जा तुम्ही आता करा बरं सुरुवात. म्हणलं मी पटका बांधून येतो. त्याला म्हणलं थांब जरा थांब बरं. त्याला म्हणलं इकडे बाथरूमला जायचं आपल्याला नेलं बाथरूम कडे. तू कोण हसून आला? म्हणलं का चांगला आहे म्हणून. अहो त्यानं एकही गावात संसार चांगला होऊ नाही म्हणला. दारू पीत जाईन रस्त्याने पडत जाईन कोणाला सेवा देत जाय म्हणून ते का चांगला आला. आणि म्हणलं बलच कीर्तना बोलून तुमच्या आकारानं पहा म्हणला. आता दारू पिणाऱ्याचं मेल्यावर काय वर्णन करो महाराज संतोष महाराज सांगा काय म्हणून सांगाव त्याला. आणि त्याच्यावर बोर्डावलेलं वैकुंठ वासी सकाराम जाधव. वा वा वैकुंठ वासी. आणि तो अवघड काम आहे का नाही महाराज. वैकुंठवासी कोण होते? त्यानं रात्रंदिवस भजन केले त्याला वैकुंठ वाचायचं. कारण त्याला जन्म मरण नाही. ज्याला जन्मही नाही मरणही नाही. जन्मावं लागत नाही मरावं लागत आहे. तुकाराम महाराजांना आम्हा नाही जन्मावं मरावं लागत नाही मरावं लागत नाही जन्मावं लागत आहे ते वैकुंठात राहतात. अहो ज्याला जन्मावं लागत नाही ते मोक्षाला जातात. ते त्याचा कधीच जन्म होत नाही. पण जन्म आणि मरण दोन्ही नाही ते वैकुंठात राहतात. ध्यानात असो. मोक्षाला जाणारे माणसं कोणते? ते पुन्हा जन्माला येत नाहीत. म्हणून तुकाराम मला स्वतः म्हणलं ना मोक्ष आम्हा घरी मोक्ष कामाने काय मोक्ष नको आम्हाला. मोक्ष पद तुच्छ केले या कारण आम्हा जन्म घेणे युग आहे. मोक्षाचे आम्हा नको झाडू देवा. मोक्ष आमच्याकडे नको झाडू. कारण मोक्ष आमच्या जवळच घरीच आहे. आम्हाला दासी आहे ती जिकडे जाय म्हणलं तिकडे जाते. मोक्षाच्या गठुडे आमच्या जवळ बांधलेले. मोक्षाच्या गठुडे बांधलेत आम्ही. त्याला देता पण ते मोक्ष आम्हाला नको. त्याच्यामुळं की आम्हाला कधी मध्ये जन्मावं लागते. ज्या ज्या जगात या जगात ज्यावेळेस दुष्ट लोक निर्माण होतात त्या टायमाला देवाला अवतार घ्यावा लागतो. त्याच्या आधी संत अवतार घेतात. अगोदर संत अवताराला येतात. संत होतात ती अवतीर्णे प्रमाण आलेले. संत होतात ती अवतीर्णे. अवतीर्णे म्हणजे वरून खाली येणे. तरणे म्हणजे खालून वर जाणे. आणि अवतीर्णे म्हणजे वरून खाली येणे. मग संत होतात ती अवतीर्णे. येते उपकारासाठी आले घरजा. मग वैकुंठात राहतात. वैकुंठात राहून मग इथं येतात कशा करता? इथं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी सासबाई वर्ताया. झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला ते सेव. बुडत हे जन न दखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. लागून या पाया विनवतो तुम्हासी करटाळी मुखी बोला हरिनाम. कारण बाबा महाराज जे जे सांगतात किंवा इथं कशासाठी आलो? जे साधू संतांना मार्ग दाखवलाय. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय. जो मार्ग दाखवला साधू संतांना तो मार्ग दाखवण्याकरता आम्ही अवतीर्ण होतो. संत उपकारासाठी येतात. मग संताला येता येते का? एक मुद्दा आहे. आता आपल्याला जास्त वेळ नाही. एक मुद्दा आहे. संताला येता येते का? बरं येणं जाणं त्याच्या हातात आहे का? 3 गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या आहेत. देवाला आणावं लागतंय. तुम्हा आम्हाला येवावं लागतंय. संत हे आपोआप येतात. संताला आणायची गरज नाही. संत हे स्वतंत्र आहेत. त्याला याचं असलं ते तेव्हा येऊ शकतात. जेव्हा जायचं तेव्हा जाऊ शकतात. तुम्ही आम्ही स्वतंत्र नाही. तुम्ही आम्ही परतंत्र आहे. कारण का
आपलं जे कर्म आहे, आपलं जे प्राप्त आहे, आपलं जे पाप आहे, त्याच्यानुसार आपला जन्म आहे. जन्म जरा व्याधी दुःख दोषान दर्शन. कारण जन्मा येणे घडे पातकाचे मूळ किंवा वासनेचा संघ होय अंत काळी. जन्म घेणे लागे वासनेचा रे. 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 बेटी गाणे लागे. बेटी गाणे लागे. हरि हरि जन्म घेणं लागे वासनेच्या संगे. बरोबर आहे. जन्म वासना शिल्लक आहे, जन्म घ्यावा लागते. पाप शिल्लक आहे, जन्म घ्यावा लागते. संचित शिल्लक आहे, जन्म घ्यावा लागते. तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागते, आणायची गरज नाही, यावंच लागते. तुम्हा आम्हाला स्वतंत्र आपण नाही, परतंत्र आहे. देव परतंत्र आहे, नाही स्वतंत्र नाही. परतंत्र स्वतंत्र दोन्ही त्याच्याकडे. देवाला जन्माला आणावं लागते. संतांना जेव्हा बोलवलं तेव्हा येता येते, आणि घरी आल्यावर खाली आल्यावर त्याला मनात तसं काम करता येते. स्वतंत्र आहे. पण याच आहे स्वतंत्र त्याच्याजवळ नाही, परतंत्र आहे. संतान आणले, आणला नावा रूपा तुका म्हणे केला सोपा. का आणला रूपा बळे तुका म्हणून करून खळे. रूपा आणला बळे करून खळे हरिदासी. कारण खळं करून आणावं लागते, देवाला जन्माला आणावं लागते. तुम्हा आम्हाला जन्माला आपोआप यावं लागते. पण संत हे येत असतात. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठात राहून इथं आले. मग वैकुंठात राहून इथं आले तर इथं काय केलं महाराज? भजन केलं. एवढं भजन केलं त्यानं, एवढं भजन केलं की देवालाही इथे येऊन राहावं लागलं. या सुखा कारणे देव विणावना दोन पुरावे सांगितले महाराज. एक तर संत वैकुंठात राहतात, इथं उपकारासाठी येतात, नवे नवे देवालय सोबत घेऊन येतात. देव तिकडं सोडून दिलं आणि इथं येऊन राहिला.
कुठं? भक्ताच्या घरी. संत सज्जनी राहिला. बरं एकटा राहिला का? लक्ष्मी सहित शोभे एक नाही महाराज. म्हणून येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठातून साधू संत येतात. तुम्हाला आम्हाला यावं लागते, देवाला आणावं लागते. मग महाराज इथं आणल्याच्या नंतर ते संत आम्हाला ओळखायचे कसे, ओळखता कसे आले पाहिजे ते संत आहेत म्हणून, ते अभंगाचं तिसरं चरण. लपिके वचन नाही, लपिके वचन नाही, लपिके वचन नाही, लपिके वचन लटके वचन नाही दिही उदासीन. तुकाराम महाराज मला संत जे येतात तिथं खोटं बोलत नाहीत. पहिला एक शब्द आहे त्याच्याकडे खोटं बोलत नाही, लटक बोलत नाही. आता लटकं बोलत नाहीत, खोटं बोलत नाही म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येते. विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे फक्त संत या जगात आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संताची अपायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. कोणाचा? संताचा. कारण मार्ग दावून गेले आधी आपण सांगितलं, मार्ग जे दाखवलेला आहे साधू संतांना ते योगमेव मार्ग आहे. देवाकडे जाण्याचा. दुसऱ्या मार्गाने कोण्या जाऊन येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आहे. आणि किती प्रमाणे तुम्हाला सांगता येतील. मग असं जे सांगता साधू संत खोटं बोलत नाहीत का? पण काय अभंग जर पाहिलं तर खोटे वाटतात माणसाला. एक समुद्रात पराचा अभंग खोटा आहे का खरं आहे तुम्ही ठरवायचं मग सांगायचं. नाथाच्या घरी उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागली, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळवणी. वळचणीचे पाणी आड्यास गेले. आडा कळतंय ना? आड आताच्या काळात कळणार नाही. आड लोक आहेत. पहिले झोपडे होते त्याला आडा म्हणत होते. आडा म्हणजे बंधातलं लाकडावर एक लाकूड ठेवलं त्याला आडा म्हणत होते. कारण पहिलं झोपडं बनवत होते. आता झोपडं बनवणार नाही. झोपडं कशाला करणारच नाही, कारण सिमेंटचे घर आहेत. बसायला थंडे नाहीत, उन्हाळ्यात थंडे नाहीत, बरसातीत थंडे नाहीत, आणि हिवाळ्यात काही कमी पडत नाही. असे सलाबचे घर आहेत. हिवाळ्यात थंडेगार होतात. फडशानं पायाचे टोंगळे उठायला लागले. पायाचे टोंगळे गेले कशामुळं? पाया वाकड्यात आल्या होत्या अशा. कारण टोंगळे गेले बापू सगळे ते फडशे मुळे. हिवाळ्यात थंड्या, उन्हाळ्यात गरम. आता सलाबच्या घरात झोपून पाहतो मी, अजिबात झोप येत. आणि बरसातात कोण्याच काही पडत नाही, गरम आहे नाही थंड आहे. म्हणजे तिन्ही ऋतूत ते फायद्याचं नाही. पहिले झोपडे असे होते, उन्हाळ्यात थंडे, हिवाळ्यात गरम, आणि बरसातीत वातावरण शांत राहतं त्या झोपड्यात. महाराज संध्याकाळ झोपलं पाय लोक असं नाही. आता त्या सलाबच्या घरात 2-3 घंटे तर घामत पुसावं लागते. कूलर लावलं तर ते दमट हाणते, पंखा लावलं ते बरोबर फिरत नाही, मधात लाईन जाते. अवघड काम. हे काम अवघड झालंय. ती पहिलं त्याच्यासाठी सांभाळलं मी आड झोपड्यात वळचणीचे पाणी आड्यास गेले. हे खरं आहे का खोटं आहे बापू? वळचणीचं पाणी आड्यात जाते का? गागरीत पाणी राहते का? पाण्यात गागर राहते? पोरं इथं येतं म्हणून सांगतो. पोरं ध्यान ठेवा, ध्यान ठेवा. माथुरीची घागर माहिती ना तुम्हाला? आपल्या इकडे पण सांगतो. माथुरीच्या घागरी 3 आणल्या बाजारातून विकत, नवी आपली 1 फुटकी. 3 घागरी आणल्या, 3ही उबड्या मांडल्या, आणि त्याच्यावर 5ची एकर मोटर चालू केली, 1 7ची चालू केली. कोण 3 भरत घागरा? एका घागरीवर 5ची आणि एकीवर 7ची चालू केली.
7 पॉवरची मोटर आणि एकर 5 पॉवरची चालू केली. कोणती भरायला आधी? कोणतीच हा? 7ची कोणतीच भरणार 5ची? अरे बापरे, आता अवघड झालं. अहो आता ध्यानात असं 3 घागरी आणल्या आणि उबड्या मांडल्या. हा? आणि तिच्यावर एकर 5ची मोटर चालू केली, एकर 7ची चालू केली. कोणती भरल? हो तुकाराम जी, सगळे कोणी म्हणाल 7 भराल म्हणून, कारण मोठी धार कोणती पडाल? 7ची न 5ची कसं भराल आधी बापू? नाही ना भरणार. अहो बाप्पा त्या उबड्या ठेवलेल्या आहेत, हे केव्हा सांगतो विठ्ठल विठ्ठल. तसं नेमकं आपलंय महाराज. नामदेव महाराजांनी काय बघलेलं आहे? खूप सांगतो तुम्हाला, खूप अभंग नामदेव महाराज. मुंगी व्याले सिंगी झाले, तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेले न पिले 12 हाती. आम्ही लटके ना बोलू आमचे वर्तमान फुटे, लटके गेले खटके तिथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले वाटी एवढे डोळे, आम्ही लटके ना बोलू आमचे वर्तमान फुटे. आता मुंगी जनली काय? मुंगी व्याली म्हणजे तिरपिल्लू झालं एक, तिचं नाव सिंगी ठेवलं. मुंगी व्याली सिंगी, तिचं नाव सिंगी ठेवलं. आणि तिला दूध किती निघलं? 17 रांजण भरून गेले, पिले 12 हाती. 12 हातीने पिलं दूध त्या मुंगीचं, 12 हातीने पिलं आणि 17 रांजण शिल्लक राहिले भरून. 17 रांजण भरून गेले, पिले 12 हाती. खरंय का? उडत चिमणी चरत चाले. आता उडताना चरता येईल कसं तिला? उडताना चरता येते का चिमणी? नाही. उडत चिमणी चरत चाले ना, वाटी एवढे डोळे. आता चिमणीत एवढी आणि वाटी मोठी एवढी, कसे डोळे होतील ते डोकं? खरंय खोटे? मग आता खोट म्हणा लिहून ठेवलं. पुन्हा साधू संत सांगतात आम्ही लटक बोलत, लटके वचन खोट बोलत नाही. आणि मग अभंग खोटा आहे का खरा? कबीरदास महाराज का म्हणतात, वा 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 साहेबजी, क्या ख्याल तुम्हारा जी, गगन ऊपर बाचरावे, बकरी ने जब बाग पकड़े तो मुर्गी घर घर रोए. शेळीने तर वाघ धरला म्हणे, मग त्याच्यासाठी कोण लढायला? कोंबडी घरोघरी राहायला. खरं आहे का खोटं आहे? हे सगळे खूप अभंग आहेत महाराज. या अभंगाचा अर्थ लय सोपा सोपा लागता येत नाही, पण अर्थ लय जवळ, याचा अर्थ कळत नाही. उलटी अगर नाथाच्या घरी सगळ्याचे अर्थ जर सांगितले तर आपल्याला पुन्हा 1 घंटा लागेल. पहिला अर्थ सांगतो. पहिला अभंग कोणता सांगितला तुम्ही? नाथाच्या घरी उलटी गुण, पाण्याला मोठी लागली तहान म्हणलं होतं का नाही? आता उलटी घागर आहे आपली का सोयती घागर आहे? आपली कशी घागर आहे? उलटी. हे का नाही? उलटी आहे का नाही? हा का सोयती आहे? आपली घागरच उलटी आहे महाराज. पण लय भट भानगडे आपल्या घागरीत, खाली तोंड आहे वरी तोंड आहे. आपलं ते 2 तोंडी मांडूळ आहे. पण वरून पिलं तो खालून गळत नाही, खालून चाललं तो वरून पिता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. घागर वरून पाणी आत आहे आपलं, आत घागर बाहेर पाणी. पाण्याला पाणी आले मिळून, ही आपली उलटी घागर आहे महाराज. नाताच्या घरची उलटी कोण? पाण्याला मोठी लागली तहान. आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून. हे सगळं अध्यात्म आपल्याकडे घेता येतं महाराज. अध्यात्म विषयी ते काही सोपा नाही. म्हणून तुकाराम महाराज साधू संत बोलतात ते वेगळं बोलत आहेत, खोटं बोलत आहेत, खरं बोलतात. म्हणून लटके वचन नाही आणि देहाशी उदासीन आहे. इथं जरासं नियमक वेगळं वेगळं दिलेले. आता इकडे अर्थ लिहिताना कसं वाचताना वाचावं लागतंय? लटके वचन नाही देह उदासीन, म्हणजे लटके वचन बोलायले आणि उदासीन देहानं नाही, असा अर्थ होते. पण तसा अर्थ त्याचा नाही, त्याचा लक्ष अर्थ घ्यायला लागते. लटके वचन नाही आणि देह उदासीन आहे. अर्थ तसा सरळ सरळ घ्यायला लागते. सोपं काम आहे. लक्ष अर्थ याच्या शास्त्रात लय मोठे अर्थ सांगितलेले आहेत. हे का नाही महाराज? सगळ्या अर्थाचा अभ्यास आपल्याला सांगायचा नाही. अर्थ सांगताना माणसाला कळायला पाहिजे. सोपं काम आहे. सहज जर बाई एखाद्या सांगितलं, एक सासूबाईनं पाहुणे येऊ लागले, पाहुणे दुसऱ्याच्या घरी होते, बसले होते, तेल भरून आणण्यासाठी गेली, स्वयंपाक तयार झाला,
पोळ्या टाकून ठेवल्या, सगळं रेडी केलं. आणि आता वाढल्याच्या नंतर तिथल्या पाहुणेला भरून आणायचं आणि जेव घालायचं. मग सुनबाई सांगितलं, ए सुनबाई म्हणे काय, मी पाहुणेला भरून आणते, तवर तू काय कर, हे पापड घे आणि भाजीत बस. आलं काही लक्षात? ती म्हणली काय करू रे सासूबाई. ती म्हातारी गेली आणि पाहुणेला घेऊन आली तिकडून. तर ही दारात बसलेली होती. दारात हरभऱ्याची भाजी करून आणलेली वाळू घातली होती दारात. ते वाळू घातलेली भाजी होती आणि पापड घेतले, त्या भाजीत जाऊन बसली. सासू तिकून आली, ए इथं काय करायला लागले. म्हणे आतेबाई तुम्ही सांगितलं तेच करायला लागले. म्हणे काय करायला लागले, तुम्हीच म्हणले पापड घेऊन भाजीत बस. आता सगळ्याच्या घरात आलं. आता भाजीत बस म्हणलं का पापड चुलीवर भाज म्हणली. अर्थ लक्षात आला का नाही? आला लक्षात? लक्ष अर्थ याला म्हणतात. लक्ष अर्थ त्याला घ्यायला लागते. शब्द एकच आहे मराठी, फक्त बोलताना कळाला नाही कळालं की मिळत होत. कधी माणसानं बोलताना ध्यानात ठेवलं पाहिजे. 3 जण मित्र होते. 3 जण मित्र होते. 2 जण मित्र, 3 जण मित्र होते. एक मित्र म्हणला आपल्याला संध्याकाळी पिक्चरला जाते, जरा म्हणलं जात नाही, आम्ही 2 जण जाऊ. म्हणला काय अर्थ त्यातून मी जाऊ, म्हणला काय अर्थ नाही. मग ते मित्र होता तो म्हणला पिक्चरला किती होतं, मला 6 वाजता जाणं लागते. म्हणलं मला तर 5:45 सुट्टी व्हायला लागली. आणि मग तू किती वाजता सुटायला, मला 5 वाजता. म्हणला तू 5 वाजता जाय आणि माझ्या बायकोला सांगा आटपायचं, म्हणजे आटपून ठेव, कारण 6 वाजता आपण लगेच पिक्चरला पाहायला जाऊ. तिकीट काढून ठेवले. मग हे सुटलं तिथून 5 वाजता ड्युटीहून गेलं घरी. कुठे गेलं? त्या दोस्ताच्या घरी. दोस्ताच्या घरी गेलं आणि त्याला सांगायला हो म्हणजे काय लवकर आटपा, 6 वाजता जायचंय आपल्याला. म्हणजे कुठं? म्हणजे पिक्चर पाहायला. मग त्या बाई सहज विचारलं कोण कोण जाणार आहे, कोण कोण जाणार आहे म्हणलं, कोण कोण जाणार आहे म्हणलं. ते म्हणला तुमचा नवरा आणि मी. घरात असू द्या, तुमचा नवरा आणि मी आणि मई बायको तू. आलं लक्षात नाही? आलं. तुमचा नवरा आणि मी आणि मई बायको तू. ती म्हणे काय म्हणले भाऊजी जरा ध्यानावर आहेत का तुम्ही? मग मी ध्यानावरच आहे म्हणला. तुम्हीच विचारलं कोण कोण जाणार आहे पिक्चरला. सरळ सांगायला ना, तुझा नवरा मी आणि मई बायको. भाऊजी जरा ध्यानानं बोला ना. अभि सरळ सांगायला ना. आणि मई बायको आहे का तुमची? म्हणे मी कुठं म्हणलो तुमची मई बायको आहे म्हणून. मग तुम्हीच म्हणाले ना आता, मवा नवरा तुझा नवरा मी आणि मई बायको. अलग लक्ष अर्थ कशाला म्हणतो, याला काय घेत लागतं अक्षर. तिने सांगितलं तसं नाही वहिनी, तुमचा नवरा आणि मी आणि मही बायको तुम्ही. अलग लक्षात आता का नाही आलं? पहिल्यांदा तेच काय म्हणलं, ते मी तुझा नवरा आणि तू माई. विठाला विठाला लक्ष्यार्थ घेतला तर लक्ष्यार्थ नाही घेतला तर माणसाला कळत नाही. लक्ष्यार्थ मला म्हणून लटके वचन नाही देही उदासीन. लटक म्हणजे सोपं नाही. लटक वचन देहाशी उदास असतात, देहाचं तेल तादात्म्य राहत नाही. आणि सगळ्या संसारात ते प्रत्येक जणाला गोड बोलतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी हरिनाम. किंवा नाथ महाराज म्हणतात, फार सुंदर प्रमाण दिलं महाराज. कर जोडो नेवे नेवितो तुम्हा, हो कर जोडो नेवे नेवितो तुम्हा, जोडो नेवितो तुम्हा,